बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला प्रणाम. उपस्थित उपासक उपासिका, ऑनलाईन बघणारे उपासक उपासिका यांच्या प्रति मंगल मैत्री व्यक्त करून आज आपण क्रांती आणि प्रतिक्रांती ह्या ग्रंथाच्या पठणाला सुरुवात करूया. कालचा भिक्खू संघाची मीटिंग असल्यामुळे येता नाही आलं, म्हणून महाराष्ट्रातल्या लोकांचाही ज्यांना ऑनलाईन ते वाचतात बघतात त्यांची निराशा झाली असेल. पण जसं डिक्लेअर केलं होतं की महत्त्वाचं काम असल्याशिवाय आपण इथं खंड पडू देणार नाही, तर कालची मीटिंगही महत्त्वाची होती. भिक्षू संघामध्ये काही निर्णय आणि भिक्षू संघाच्या काही आचारसंहिता असतात. भिक्षू असल्यामुळे त्या पाळल्या पाहिजे, त्यांच्या निर्णयानुसार गेलो पाहिजे, म्हणून काल मीटिंगला गेलो होतो. काल आपण बघितलं होतं की ब्राह्मणशाही आणि स्त्रिया. ब्राह्मणशाहीमध्ये स्त्रियांकरता काय ब्राह्मणशाहीमध्ये तरतूद केली होती किंवा त्यांच्याकरता काय कायदे होते आपण ते बघितलं. बालविवाह बघितला, सती प्रथा बघितली. एकूण आपण बघितलं की ब्राह्मणशाहीमध्ये स्त्रियांना कुठलीही सवलत नव्हती, उलटे स्त्रियावरती कठोर बंधनं टाकली होती. त्या मनुस्मृतीमध्ये आजही, कारण ब्राह्मणाचा तो पवित्र ग्रंथ जर म्हटला तर कुठला असेल, मनुस्मृती. पवित्र ग्रंथ म्हटल्यापेक्षा ती त्यांचं संविधान होतं. आणि त्याच्यानुसार आपण बघितलं की ते का तसं करत होते, तर स्त्री हे संस्काराचं केंद्र आहे आणि ते संस्काराचं केंद्र कुठेतरी बंडखोरी करू नये म्हणून त्याच्यावरती बरेचसे बंधनं घातले होते. आपण तेही बघितलं की विधवा विवाह त्याला बंदी होती. विधवेने एक तर पुरुषाच्या सोबतच सती जावं. जसा सतीचा प्रश्न होता तसा विदुराचाही प्रश्न होता, परंतु विदुराकरता सवलत देण्यात आली, कारण विदुराला अल्पवयीन मुलीशी लग्न करण्याचं परवानगी देण्यात आली. तशी सतीला किंवा विधवेला कुठलीही परमिशन दिली नव्हती. आणि म्हणून मनुस्मृती किंवा ब्राह्मणशाही ही स्त्रियाकरता मारक होती. खिडक्याच बंद कर. आज आपण बघणार आहोत की मनुस्मृती मजबूत करण्याकरता त्यांनी ब्राह्मणचारावर काय कायदे केलेले आहेत आणि कशा करता केलेले आहेत, आपण तो आजचा पाठ बघणार आहोत. म्हणून म्हणतो, ज्या व्यक्तीवर त्याच्या जातीने बहिष्कार घातलेला आहे तो बहिष्कृत होय. म्हणूच्या मते बहिष्कृत व्यक्तीस एखाद्या मेलेल्या माणसाप्रमाणे वागणूक द्यावी. त्याच्या उत्तरक्रियेची व्यवस्था मनू लावतो व बहिष्कृताची उत्तरक्रिया कशी करावी हे मनू सांगतो. मनुस्मृतीच्या अध्याय 11 व 183 श्लोकानुसार गुरु पुरोहित व नातेवाईकाच्या साक्षीने एका अशुभ दिवशी सायंकाळी गावाबाहेर बहिष्कृताचे सपिंड व समोदक तो मरण पावला असे समजून नदीत व्यर्थ सोडून द्यावे. अध्याय 11 श्लोक 184 नुसार तो लिहितो की बहिष्कृत व्यक्ती मरण पावली असे समजून गुलाम स्त्रीने पाण्याचे भांडे लवंडून द्यावे. त्याचे पिंड व समोदक हे 24 तास दिवस व रात्र अशुद्ध राहिले पाहिजे. तथापि म्हणून या बहिष्कृत व्यक्तीस पुन्हा जातीत समाविष्ट होण्यास परवानगी दिली असून त्यासाठी प्रायचित्त सांगितले आहे. बहिष्कृत हा प्रकार कशामुळे केला होता की जो बी कोणी आपापल्या जातीमध्ये बंडखोरी करेल तर त्याला बहिष्कृत करण्यात येत होतं. मग बहिष्कृताचे नियम काय होते, तर पहिलाच नियम होता की तो बहिष्कृत मेलेला माणूस तो मेला असंच गृहीत धरायचं. म्हणजे एवढं कठोर होतं की आता तुम्ही विचार करा की मेल्यानंतर माणसाला किती वेदना होतात, घरच्या माणसाला, की तो माणूस आपल्यातून निघून गेला तर ते घर जवळजवळ 1-2-4 वर्ष सावरत नाही. परंतु हा मनू बहिष्कृत करणाऱ्या माणसाला पहिली पनिशमेंट काय सांगतो, तर त्याला मेलं असं गृहीत धरून त्याचं उत्तर क्रिया पण करून टाकावी. आणि ती मनुस्मृती आजपर्यंत एवढी आपल्या याच्यात रुजलेली आहे
की आपल्या घरातल्या मुलाने किंवा मुलीने जरी बंडखोरी केली की बाप बी बाहेर त्याचे कपडे आणून जातो म्हणतो ही माझ्याकरता मेली. कारण हे डोक्यात कधीपासून आहे आपल्या मनुस्मृतीचा तो कायदा आजही आपल्या डोक्यात जशाचा तसा चालू आहे. पण हे का केलं होतं म्हणून, तर ह्या जाती घट्ट व्हाव्या. कारण जाती जर घट्ट नाही झाल्या, जाती जर सैल झाल्या तर मग मात्र ब्राह्मणशाहीला सुरुंग लागतो. आणि म्हणून प्रत्येक जाती घट्ट झाली पाहिजे. आणि मग जातीमध्ये पंचायती निर्माण करून जातीमध्ये थोडा जरी कोणी बंडखोरी केली तर त्याला बहिष्कृत करण्याचा नियमच बनवून दिला होता. परंतु मनू त्याच्याही पुढे जाऊन हे करतो की मनू परत जातीत घ्यायची व्यवस्था करतो, पण ती कोणाला? तथापि म्हणून या बहिष्कृत व्यक्तीस पुन्हा जातीत समाविष्ट होण्यास परवानगी दिली असून त्यासाठी प्रायचित्त सांगितले आहे ते पुढील प्रमाणे. श्लोक अध्याय 11 व श्लोक 187 नुसार जर त्याने त्याचे प्रायचित्त घेतले तर त्याला पवित्र कुंडात स्नान करून द्यावे व पाण्याने भरलेले नवे भांडे त्याने खाली टाकावे. एक श्लोक 188 नुसार परंतु तो भांडे पाण्यात फेकून देईल, त्याच्या घरी जाऊन पूर्वीप्रमाणे नातेवाईकासाठी त्याची असलेली कर्तव्ये पार पाडावेत. बहिष्कृत स्त्री असेल तिलाही तोच नियम लागू आहे, परंतु अन्न वस्त्र व पाणी त्याला द्यावे लागेल व ते कुटुंबात एकत्रितपणे राहू शकतील. 3 नियम इथे सांगितले बाबासाहेबांनी. नियम तसे भरपूर आहेत. जर एखाद्या माणसाला जातीतून बहिष्कृत केलं आणि परत जातीत घ्यायचं, कारण तोही मनूनी विधी सांगितला, तर काय सांगितलं त्याने की त्यांनी प्रायचित्त घेतलं पाहिजे. इथे बाबासाहेब प्रायचित्त देत नाही, पण बरेचसे वेगवेगळे प्रायचित्त मनुस्मृतीमध्ये दिलेले आहेत की त्याने कुठला गुन्हा केलाय. जातीच्या बाहेर टाकण्याला एकच गुन्हा सफिशियंट होता का? बरेचसे गुन्हे होते. काही गुन्हे तर असे होते की एखाद्या क्षत्रियाने शूद्राच्या घरी नुसतं पाऊल जरी टाकलं तरी तो बाटला म्हणून त्याला बहिष्कृत केल्या जातो. एखाद्या शूद्राने जर एखाद्या उच्चवर्णीयाच्या श्वानाला म्हटलंय तिथं, श्वानाला जरी मारला, श्वान म्हणजे कुत्रा, कुत्र्याला जरी मारलं तरी त्याला बहिष्कृत केल्या जात होतं. म्हणजे मनुस्मृतीच्या नियमानुसार शूद्र हा कुत्र्यापेक्षाही कनिष्ठ समजल्या जात होता. आणि मग प्रत्येक जातीला आपापल्या ह्याच्यात यायला प्रायचित्त वेगवेगळी होती. तर हा मनू प्रायचित्त घेऊन जातीत यायला परवानगी देतो, परंतु ती इथे जरी लिहिलेली नसली ती पुरुषाला आहे. पुरुषाने जर काही अपराध केला आणि त्याला जातीच्या बाहेर टाकलं, बहिष्कार म्हणजे त्यावेळेस काय म्हणत होते की जातीच्या बाहेर टाकणार. जातीच्या बाहेर टाकणं म्हणजे ते मरण यातनेपेक्षाही कठीण काम होतं. कारण त्यावेळेस त्या कुटुंबाला जर बाहेर टाकलं तर त्यांच्या जातीमध्ये कुठलेही व्यवहार केले जात नव्हते. म्हणजे जिवंतपणे मरण यातना भोगणं अशातला तो प्रकार होता. आजही तुम्ही जर पेपरला वाचत असेल तर एक समाजच्या समाजाला बहिष्कृत केल्या जातं. मग बहिष्कृत करण्याचा पहिला नियम काय असतो की पहिला नियम त्यांच्याशी बोलणं बंद करणं, त्यांच्याशी बोलायचंही नाही. दुसरा नियम असतो की त्यांच्याबरोबर सहजीवन म्हणजे भोजन असेल किंवा हे असेल तेही घ्यायचं नाही. आताच्या याच्यामध्ये तिसरा नियम काय असतो की आपल्या दुकानावर त्यांना सामान पण द्यायचं नाही. जर माणूस गरीब असेल तर त्याला कामालाही सांगायचं नाही. म्हणजे चारही बाजूनी त्याची कोंडी करायची. आणि याच्याकरता काय केल्या होत्या त्यांनी? जात पंचायती तयार केल्या होत्या. काट्याने काटा काढणं ही म्हण कशी पडली? मनुस्मृतीने नियम केला, पण तो नियम अंमलात आणायची जबाबदारी कोणावर दिली होती? जात पंचायतीवरती. जुन्या जमान्यातले लोक सांगतात की जातीच्या ही संवेदना एवढ्या टोकदार करून ठेवल्या होत्या की जेव्हा इंग्रज भारतात आले तर इंग्रज नुसते व्यापारच घेऊन नाही आले, इंग्रज आपला धर्मही सोबत घेऊन आले. आणि मग त्यावेळेस कुठल्याही भारतामध्ये धर्मांतराला जर पहिला बळी कोण पडला असेल तर तो शूद्र समाज. कारण त्याच्यावरती ह्या मनुस्मृतीने अन्याय केलेला आहे. मग त्यावेळेचा शूद्र समाज
ख्रिश्चन व्हायचा किंवा मुसलमान व्हायचं. पण मुसलमानापेक्षा ख्रिश्चन होणं ही थोडी सॉफ्ट गोष्ट होती. आजही बघा, आजही ख्रिश्चनाचं धर्मांतर खूप जलद गतीने व्हायला लागले. आताचे धर्मांतर ते वेगळे, असूया म्हणून आहे की तुम्ही बौद्ध धर्म स्वीकारला म्हणून आता ते खालची लोक ख्रिश्चन धर्म स्वीकारतात. पण त्यावेळेस खरोखर अन्याय होत होता आणि म्हणून लोक धर्मांतर स्वीकारायची. कारण ख्रिश्चन धर्म त्यांना वागण्याचं स्वातंत्र्य द्यायचा, राहण्याचं स्वातंत्र्य द्यायचा, काय खायचं त्याचं स्वातंत्र्य द्यायचा. आणि मग त्या धर्मांतराला बैले जर बळी पडले असतील कोण, तर शूद्रामधले मांग महार संभार. जर समजा महाराणी ख्रिश्चन झाला तर मग ही बाकीची महार मंडळी त्याच्यावरती बहिष्कार टाकायची. होतं की नव्हतं? किती स्वाभिमान पाळगायचे महार आपला की तो दुसऱ्या धर्मात गेला. हा धर्म लाता घालतो तरी याला एवढा स्वाभिमान होता की तो दुसऱ्या धर्मात गेला म्हणून त्याला वाळीत टाकून द्यायचे. वाळीत टाकणं म्हणायची तिकडे पहिले, म्हणजे त्याला बहिष्कृत केलं. बहिष्कृत मग काय होतं तुमच्या हातात? कारण बहिष्कृत केल्यानंतर त्याला छळण्याचे प्रकार तुमच्या हातात. जर तुम्हाला उच्चवर्णीयाने बहिष्कृत केलं तर ते तुमच्या पोटावर मारतात. तुमचा उद्योग बंद करणं, तुम्हाला खाण्यापिण्याच्या व्यवस्था बंद करणं. पण जातीमधून जातीतच जर वाळीत टाकलं तर अडवणं कुठं असते? मग त्याच्या मुलाला मुलगी न देणं किंवा त्याच्या घरातलं माणूस मेलं तर त्याच्या अंत्यसंस्काराला पण न जाणं. आताचे प्रकार कसे व्हायला लागले? इलेक्शन झालं की दोन पार्ट्या पडतात. इकडचं मेलं तर तिकडचं येत नाही, तिकडचं मेलं की इकडचं जात नाही. ती प्रथा मनुस्मृतीमधून आजही उचललेली आहे. परंतु इथे जर त्याला प्रायचित्त घ्यायचं असेल तर पहिल्या महाराचा झालेला ख्रिश्चन जर परत येणार असेल तर तुमच्या महारामध्ये मेहत्रे नावाचे एक तुमचेच ते गुरु असायचे. मेढे आणि मैत्रे म्हटल्या जातं, तुम्हाला कोणालाही माहिती नसेल. पण ते मेढे आणि मैत्रे जमायचे आणि मग जो झालेला ख्रिश्चन आहे तर प्रत्येक गावातलं जे जे ख्रिश्चन कुटुंब परत जर त्यांना महाराज यायचं असेल तर त्यांना एकत्र जमवायचं. आणि मग पहिला दंड त्यांच्यावर काय असायचा की त्यांनी एक रेडा कापायचा आणि ह्या बाकीच्या महारांना खायला द्यायचा. म्हणजे पहिली आठ की तुम्हाला जर परत धर्मात सामावून घ्यायचं असेल तर ती कृती करायला सांगितलं. इथे जर दुसरी जात असेल तर दुसऱ्या जातीला दंड असायचा. पारद्यात असेल तर पारद्यामध्ये वेगळा प्रकार असायचा. म्हणजे प्रत्येक जातीतली जात पंचायती वेगळा दंड आकारायची, वेगळा नियम असायचा. आणि सगळं कशाकरता केलं होतं? म्हणून की तुमच्या जातीच्या भावना जेवढ्या टोकदार असाव्या की त्या जातीच्या बाहेर तुम्हीच जाऊ देऊ नये. कारण आजपर्यंत कुठल्याही ब्राह्मणाने धर्मांतर अडवलेलं नाहीये. अडवलंय कुणी? तुम्हीच अडवलंय. कुणी जर जाणार असेल तर त्याला अर्ध्या लोकांनी नाही, बऱ्याचशा लोकांनी जाण्यापासून अडवलेलं आहे. फक्त एकच धर्मांतर असं आहे की जे बाबासाहेबाचं धर्मांतर आहे. त्याला झाला होता तुळकोळत, पण तो विरोध कुठेही दृष्टीपथात पडत नाही. आणि म्हणून हे असे जेव्हा जातीच्या बाहेर टाकल्या जायचं, वाळीत टाकल्या जायचं, तेव्हा त्याला याच्या परत घेण्याकरता बहिष्कृत माणसाला हे जे नियम मनुस्मृतीमध्ये दिले होते ते सांगितले होते. बहिष्कृत स्त्री असेल तिलाही तोच नियम लागू आहे, परंतु अन्न वस्त्र व पाणी त्याला द्यावे लागेल व ते कुटुंबात एकत्रितपणे राहू शकतील. कधी कधी भयंकर प्रकार असा होता की कुटुंबाच्या कुटुंब बहिष्कृत नाही केल्या जायचं. त्या कुटुंबातला फक्त एक माणूस किंवा एक स्त्री, आणि त्या कुटुंबावरती जबरदस्ती केल्या जायची की तुम्ही जर याला बहिष्कृत नाही केलं तर मग तुमच्या सगळ्याच कुटुंबाला आम्ही बहिष्कृत करू. आजही जर काही गावामध्ये तुम्ही गेलात तर तुमच्यावर प्रेशर आणलं जातं की ह्या कुटुंबाला तुम्ही बहिष्कृत करा, नाही तर तुम्ही आम्हाला गावात आमच्या दुकानावर तुम्हाला सामान देणार नाही किंवा तुम्हाला कामधंदा देणार नाही. हे आजही घडतंय. आणि हे सगळं घडण्याचं कारण काय आहे की त्या जातीमध्ये तुम्ही व्यवस्थित राहिलं. जाती या मिटल्या नाही पाहिजेत. आणि म्हणून बाबासाहेब एका ठिकाणी म्हणतात की जोपर्यंत जाती नष्ट नाही होणार तोपर्यंत क्रांती शक्य नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी घटनेच्या त्या शेवटच्या भाषणातही सांगितलं होतं
की तुम्हाला राजकीय समानता तर मिळाली, परंतु जोपर्यंत तुम्ही सामाजिक आणि आर्थिक समानता आणणार नाही तोपर्यंत लोकशाही तुम्हाला टिकवता येणार नाही. तीच गोष्ट आपल्या समाजामध्ये असते. कुठल्याही समाजाचा अंग, आता आपण समाजाचा अंग का म्हणतो तसं, की जर आता महाराच्या विरोधात मान का उभा आहे, कारण कुठेतरी पारड खालीवर दिसतंय. दोष कुणाचाही माहिती नाही. हे दोष सांगतात ते शिकले नाही, हे म्हणतात त्यांनी आम्हाला शिकू दिलं नाही. दोष तो असेल, पण समाजामध्ये जेव्हा पारड खालीवर दिसतं त्यावेळेस मात्र तिथे बंडखोरी होण्याची चिन्ह असतात आणि मग तिथे त्याला नाव ठेवलं जातं. आणि म्हणून मातंग बायफर्केशन मागतो रिझर्वेशन मध्ये. इथे तोच प्रकार आहे की तुम्हाला जातीचा, आपल्या जातीमध्ये जर काही समाजामध्ये आपल्या त्याच्यातले जर काही वर जात असतील आणि काही खाली जात असतील, त्याच्यात करता मग आपल्या समाजामध्ये आपलाच विद्रोह निर्माण होतो. आपण आपल्यामध्येच, आणि एवढी चालाकी असते त्यांच्यावाली की आज आपण आपल्यात पण आता म्हणायला सुरुवात झाली की ज्यांना ज्यांना रिझर्वेशन मिळून मोठे झालेत त्यांनी आपण होऊन सोडून द्यावं. ही मनुस्मृतीचीच भावना आपल्या डोक्यात आजही कायम आहे. का कायम आहे, तर आपण जातीला बरोबर कुंपण घालून त्या जाती मजबूत करतोय. जाती सोडायला आपण आजही तयार नाही, कारण ते म्हणून एवढे व्यवहार तुमच्यावर बिंबवलेले आहेत. त्या श्लोकाचे उदाहरण देताना बाबासाहेब देतात की कुटुंब प्रमुखाने जमिनीवर कुत्र्यासाठी, बहिष्कृत व्यक्तीसाठी, चांडाळासाठी रोग्यास अन्न द्यावे ही त्याच्या पूर्वजन्मीच्या पापाची शिक्षा होय. आणि म्हणून याला स्पष्टीकरण देताना काय देतो की जसं चांडाळाला, कुत्र्याला आपण जमिनीवर देतो तसं बहिष्कृत माणसालाही तेवढ्याच तिरस्काराने वागवावं. का वागवावं, तर हे त्याचं मागच्या जन्मातलं कृतीचं फळ आहे. कारण गिल्टी वाटतं ना कधी कधी आपल्यालाही, कधी कधी अपराधी भावना वाटते. आपण जर कोणावर चुकीचा हे केला तर आपल्याला अपराधी भावना वाटते की त्याच्यावर मी अन्याय केला. तो वाटू नये. तुमच्या जातीमध्येही त्या शिक्षा तुम्ही कठोरपणाने अंमलात आणाव्या, म्हणून त्याला आधार काय दिला, तर याचं हे मागच्या जन्मीचं कर्मफळ आहे. त्याच्याचमुळे त्याला ह्या जन्मामध्ये ते भोगावं लागतंय. म्हणून म्हणतो बहिष्कृत व्यक्तीशी समागम करणे हे सुद्धा पाप आहे. स्नातकांना इशारा देताना म्हणून म्हणतो बहिष्कृत, वाळीत टाकलेल्या व्यक्तीबरोबर राहू नका. बहिष्कृत व्यक्तीने दिलेले अन्न खाऊ नका. कुटुंब प्रमुखांना, व्यक्तींना म्हणून म्हणतो कुटुंब प्रमुखांनी शूद्राबरोबर मनोरंजन करू नये. कोणत्याही पुरुषा कारणाशिवाय जी व्यक्ती आपल्या आईचा, वडिलेचा, गुरुचा त्याग करते, वाळीत टाकलेल्या व्यक्तीशी वेद किंवा विवाहाद्वारा संबंध ठेवू नये. आणि एवढ्या हे करतात की वाळीत टाकलेल्या माणसाबरोबर जेवणही करू नये. एवढी काळजी घेतात ते की पहिल्या म्हणी पडल्या होत्या की क्षत्रिया घरी दाणं आणि महारा घरी गाणं, अशी एक म्हण होती. माझ्या लहानपणातही मला आठवते की आमच्या गावातले एक सकाराम मांग होते, तर त्यांना गावातले लोक गोष्ट सांगाय करता, भजन म्हणाय करता बोलून न्यायचे. म्हणून बघा किती बारीक विचार केलेला आहे. म्हणून म्हणतो अशा व्यक्तीकडून मनोरंजन पण करून घेऊ नाही ज्याला बहिष्कृत केलेलं आहे. बहिष्कृतामध्ये जर मूळ बघितलं तर मार, महान, चर्मकार हे मनुस्मृतीनुसार बहिष्कृत लोक आहेत. म्हणून बाबासाहेबांनी बहिष्कृत हितकारिणी सभा काढली. आम्ही कोण आहोत, तर बहिष्कृत केलेली लोक आहोत. बाबासाहेबाला तेच दर्शवायचं होतं की बहिष्कृतामध्ये मांग आहे, चंबार आहे, महार आहे, ढोर आहे, वडारी आहे, हे सगळे कसे आहेत, बहिष्कृत आहे. बाबासाहेबांचं ते एका ठिकाणचं भाषण आहे की बहिष्कृत हितकारिणी सभा ही महाराची नव्हती, ही बहिष्कृत लोकांची होती. जसा रिपब्लिकन पक्ष हा महारांचा नव्हता, तो बहुजनाचा होता. परंतु दुर्दैवाने असं झालं की बहिष्कृत हितकारिणी सभा ही फक्त महाराची, मेजॉरिटी महाराची झाली आणि रिपब्लिकन पक्ष ही मेजॉरिटी महारांचाच झाला. आणि म्हणून तिथे अडचणी आल्या. आम्ही बहिष्कृत आहोत हे लोकांच्या लक्षातच आलं नाही. ते बाबासाहेबाला सांगावं लागलं. आणि मग त्या बहिष्कृतपणाला मनू कशाचा आधार देतो, तर तुम्ही पूर्वी जन्मी केलेल्या पापाची ती फळ आहे. आणि म्हणून मी जसं सांगितलं की 200 किलोचा आमचा आजा पंजा
60 किलोच्या पाटलाला घाबरत होता. कशामुळे? त्या पाटलाची भीती वाटत होती का त्याला? नाही, त्याला भीती या ग्रंथाची वाटत होती. त्या ग्रंथाने सांगितलंय की तुझं पूर्वजन्मीचं पाप असल्यामुळे तू महाराजच्या घरात जन्माला आला. आणि त्याला लॉजिक खरंच वाटायचं की ते येडमुळं त्या पाटलाच्या घरात कसं जन्माला आलं, इथं खायला नाही त्याचं गुबगुबीत पोरग इकडे जन्माला येते. आणि म्हणून हे पूर्वजन्मीचं फळ आहे असंच तो त्याच्या डोक्याने मान्य केलं होतं. आणि म्हणून ह्या डोक्यातली गुलामी पहिली काढायची म्हणून बाबासाहेबांनी पहिली बहिष्कृत हितकारणी सभा काढली. शब्दात बी किती नाविन्य आहे बघा. बहिष्कृत आणि हितकारणी. बहिष्कृताच्या हिताकरता स्थापन केलेली समिती. म्हणून जे कायदे केले होते बाबासाहेबांनी त्याला उत्तर देण्याचे प्रयत्न केलेले आहेत. आणि मग ते प्रतिक्रांतीमध्ये बाबासाहेब लिहितात की तुमच्या काय त्यांनी केलं होतं, ती क्रांती प्रतिक्रांती कशी तुमच्या डोक्यात घातली होती. कुटुंब प्रमुखांनी शूद्राबरोबर मनोरंजन पण करू नये, अशा व्यक्तीशी संबंध ठेवणाऱ्या सामाजिक बहिष्कार टाकण्याचा मनू आदेश देतो. पहिला हा समाजच्या समस्त बहिष्कृत आहे, पण त्या बहिष्कृताबरोबर स्वीकृताने जरी नुसतं संभाषण जरी केलं तर त्या स्वीकृतामधल्यालाही बहिष्कृत करण्याची प्रोव्हिजन मनूने करून ठेवली. म्हणजे अनुकंपाही निर्माण होऊ नाही. ती कारण मनूला बंडखोरी कुठे होण्याची शक्यता आहे की जर ती अनुकंपा निर्माण झाली तर हे दोघंही एकत्र होतील आणि बंड कोणाविरुद्ध करतील? माझ्या विरुद्ध करतील. आणि ते करू नये म्हणून केलेली ही व्यवस्था आहे. प्रतिक्रांती कोणाकरता केलेली आहे? तर त्याच्या स्वतःच्या संरक्षणाकरता केलेली आहे, स्वतःच्या जातीच्या संरक्षणाकरता केलेली आहे. जो कोणी बहिष्कृत व्यक्तीबरोबर 1 वर्ष संबंध ठेवतो ती व्यक्ती स्वतःच बहिष्कृत होते. आई वडिलाचा त्याग, वेदाचे पठण किंवा अशा व्यक्तीबद्दल प्रेम बाळगल्यानेच नव्हे तर बसण्यासाठी एकच जागा घेणे किंवा एकाच ठिकाणी भोजन केल्याने ती व्यक्ती त्वरित बहिष्कृत केल्या जाते. किती कठीण कायदा आहे. जर समजा एखाद्या उच्चवर्णीय माणसाने त्या व्यक्तीबरोबर वर्षभर संबंध ठेवले तर ती व्यक्ती ऑटोमॅटिक बहिष्कृत होईल. लोकांनी म्हणून पहिल्या वेळेस बघा, जर गावात लग्न लागले तर पंगतही वेगळी बसायची. ते जेवल्यानंतर अस्पृश्याची पंगत असायची आणि ती पंगतही एवढ्या अंतरावर असायची की त्यांचा स्पर्शही होऊ नये. परत त्या पंक्तीतही एक नियम होता. तुम्ही जर कधी गावाकडे, सगळे गावातूनच आलेत, महारवाडा, मांगवाडा, चंबारवाडा नेहमी पूर्वेला असतो. गावाचं तुम्ही ऑब्झर्वेशन करा, नेहमी तो कुठे असतो? पूर्वेला असतो. आणि उच्चवर्णीयाची वस्ती त्यात पण आहे. त्यात कुंभार, धनगर हे जे शूद्र मानले गेलेत हे मधात असतात आणि उच्चवर्णीय पश्चिमेला असतात. काय व्यवस्था आहे ती? शक्यतोवर वारे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. ती जर वारे इकडून इकडे वाहिली तर त्या वाऱ्याचा स्पर्शाने तिकडची वस्ती अस्पृश्य होते, त्यांना विटाळ होतो. आणि म्हणून इकडून येणारा जर यदा कदाचित वारा उलटा फिरला तरी तो अस्पृश्याचा वारा पहिला कोणाला स्पर्श करेल? शूद्राला स्पर्श करेल आणि त्याच्यानंतर उच्चवर्णीय. मग त्यांनी एवढ्या टोकदार भूमिका घातल्या होत्या. आणि म्हणून पहिला लढायला तुम्हाला कोण येतो? जर समजा महारवाड्यावरती अटॅक करायचा असेल तर तुमच्या गावात असणारा धनगर, कुंभार, माळी हा पहिल्यानी चालून येतो. उच्चवर्णीय पहिला चालून येत नाही. कारण ही व्यवस्थाच तशी केलेली आहे की शत्रू दाखवला गेला. म्हणून आजही की तुम्हाला अॅट्रॉसिटी ऍक्ट, हे ऍक्ट आल्यामुळे थोडेफार तरी घाबरत असतील, परंतु शूद्राला अतिशूद्राबरोबर लढवण्यात सुवर्णाचा वाटा मोठा असतो का? आणि कशामुळे आहे तर बाबासाहेब सांगतात की त्यांचा सगळ्यात मोठा जर ग्रह कशामुळे असेल तर ग्रंथामुळे. कारण ते ग्रंथात लिहिलंय म्हणून ते पाळलं पाहिजे, नसता नाही. म्हणून बाबासाहेब
जातीचा उच्छेद म्हणजे जाती निर्मूलन आणि हे लेशन ऑफ कास्ट ह्या ग्रंथात त्याने लिहिलं की जोपर्यंत जातीचं निर्मूलन होणार नाही, जाती नष्ट होणार नाही, जातीचा स्वाभिमान नष्ट होणार नाही, तोपर्यंत ही मनुस्मृती तुमच्या डोक्यातून जाणार नाही. एवढ्यावरच बहिष्कृत व्यक्ती सोडून देण्यास मनुची तयारी दिसत नाही. त्याही पुढे जाऊन बहिष्कृत व्यक्तीसाठी त्याने जास्तीत जास्त कडक शिक्षा सांगितली आहे. बहिष्कृत व्यक्तीविरुद्धचे मनुस्मृतीतील कायदे पुढील प्रमाणे आहेत. अध्याय 3 150 मध्ये तो म्हणतो की जो ब्राह्मण बहिष्कृत आहे, वाळीत टाकलेला आहे, नास्तिक आहे, त्याला देव व मृतात्म्यांना दान करण्याचा अधिकार राहत नाही. त्यांनी ब्राह्मणावरही कठोर नियम केले. त्याला माहिती आहे की माझ्या जातीतही एखादा जर असा बंडखोर निर्माण झाला तर भारी पडेल ना तो. म्हणून त्याने ब्राह्मणावर पण नियम केला की जर ब्राह्मण असा वाळीत टाकला गेला तर त्याला पहिला नियम काय केला, तर पहिला ब्राह्मणाचा फायदा काय की पहिला ब्राह्मणाचा फायदा आहे की पुरोहितगिरी. पुरोहितगिरी कुठे केल्या जाते, होम हवन यज्ञ लग्न किंवा माणूस मेला तर त्याच्यावर. ते दोन्हीही अधिकार त्या वाळीत टाकलेल्या माणसापासून काढून घ्यावे. काय तुमचा जर समजा कमाईचा हक्कच काढून घेतला तर काय होणार आहे, माणूस कधी ते कृत्य परत करणार नाही, कारण तो खालच्याला मदत करणार नाही. म्हणून खालच्याला वरच्या माणसाने मदत करू नये एवढा निर्दयीपणा त्यांनी त्या प्रत्येक जातीत टाकलेला आहे. आणि म्हणून आतापर्यंत अत्याचार का झाला तर तो निर्दयीपणा टाकलेला म्हणून कायद्याचं स्वरूप दिलं. त्याला नुसतं कायद्याचंच नाही दिलं, त्याला देवाचं स्वरूप दिलं की हा देवाचा आदेश आहे, हा ग्रंथाचा आदेश आहे. वाळीत टाकलेल्या व्यक्तीस वारसा हक्कात वाटा राहत नाही. कोणाकरता नियम बनवतोय, हा ब्राह्मणाकरता. कारण शूद्राने संपत्ती निर्माण करावी म्हणून तिथं वाट्याचा काही प्रश्न येतच नाही. शूद्राला संपत्ती ही साठवण्याचा अधिकार नाही ठेवला. पण जर ब्राह्मण शूद्राबरोबर किंवा बहिष्कृताबरोबर जर संबंध ठेवत असेल तर ब्राह्मणाच्या त्या कुटुंबाने याचा वारसा हक्कही घालून टाकावा. त्याला वारसा हक्काने संपत्तीही देऊ नये. पहिलं तर काम करण्यात तेच काढून घेतात. दुसरं की जर आई वडिलाकडे संपत्ती असेल तर आई वडिलांनी त्याला संपत्तीचा हिस्सा देऊ नये वाळीत टाकलेल्या माणसाला. जर बहिष्कृत व्यक्ती वडीलधारी असेल तर त्यास वडीलकीचा अधिकार दिला जात नाही. त्याच्याऐवजी जातीचे सर्व नियम पाळणाऱ्या धाकट्या भावास सर्व अधिकार देण्याची म्हणून तरतूद केली. किती बारीक बारीक गोष्टी लक्षात घेतलेल्या आहेत. कधी कधी आपण काय म्हणतो की एखादा माणूस जर म्हातारा असेल तर आदराने म्हणतो ना, जाऊ द्या बाबा, त्याला हात जोडा आदराने, म्हणून त्यालाही माफ करायला तयार नाही. जर तो वडीलधारा असेल, म्हातारा असेल तर त्या वडीलधारेपणाची इज्जतही तो त्यांना द्यायला तयार नाही. तो जर कुटुंबात असेल तर कुटुंबातल्या लहान भावाकडे ते अधिकार द्यावे त्याला वाळीत टाकल्यानंतर. म्हणजे एवढे निष्ठुर कायदे त्यांनी बहिष्कृताकरताच नाही बनवले, तर त्या बहिष्कृताला मदत करणाऱ्या सुवर्ण लोकांनाही वाळीत टाकल्यानंतर त्या वाळीत टाकलेल्या माणसाकरता त्यांनी नियम बनवलेले. म्हणजे कायदा कसा आहे की वाळीत टाकलेल्या किंवा बहिष्कृत केलेल्या माणसाला कुठल्याही बाजूनी सहानुभूती मिळता कामा नये एवढा बंदोबस्त म्हणून करून ठेवलेला आहे. कारण ही प्रतिक्रांती जर त्याने समजा मजबूत केली नसती तर ब्राह्मण आजपर्यंत तुमच्या डोक्यावर राहिला नसता. कारण आजच्या घडीलाही ब्राह्मणाला सगळेजण टीका करतात. असा कुणीही माणूस नाही की त्याला टीका करत नाही. मातंग करतो, महार करतो, चंभार करतो, मराठा करतो, सगळे करतात, परंतु डोक्यावरून खाली उतरवण्याची हिंमत आजपर्यंत कोणातही नाही आली. बाबासाहेबाच्या आशीर्वादाने एका बौद्ध समाजाला ती आली. आता आपल्या याच्यामध्ये ब्राह्मणाला तेवढं काय म्हणजे महत्व दिल्याच जात नाही. एका परीने आता ब्राह्मणाची जागा आपल्यातल्या भिक्षू लोक थोडी थोडी घ्यायला लागले. ब्राह्मणाची जागा म्हटली की राग येतो भिक्षूंना, पण पुरोहितगिरी म्हणता येईल, ह्या गोष्टी म्हणता येईल, पण ते व्हायला लागलं. कारण बाबासाहेब सांगत होते की ब्राह्मणाला वर्चस्व कशामुळे आलं, त्याला पावित्र्य कशामुळे निर्माण झालं की खालच्या समाजाने त्याला अनुमती दिली. जर हीच अनुमती तुम्ही, बाबासाहेब सांगतात
की तुम्ही तुमच्यातल्याच काही लोकांना दिली. ही पहिल्यापासून चालत. मी जशी कथा सांगितली ना तुम्हाला की महाराजचा माणूस ख्रिश्चन झाला तर त्यावेळेस मेढे आणि मेहत्रे असायचे. तुमचा निर्णय ब्राह्मण नव्हता करत, तुम्हाला न्यायाधीश लावून दिले होते, त्याला मेढे आणि मेहत्रे म्हणायचे. ते यायचे आणि मग ते त्यांच्या डोक्यानुसार नियम करायचे ना. जर पार्टी चांगली असेल तर बोकड्या कापा म्हणायचे आणि पार्टी मजबूत नसेल तर मग रेड्या कापा म्हणायचे. कारण स्वस्त गोष्ट कशी परवडती त्या हिशोबाने त्याला दंड लावायचे. त्याच पद्धतीने इथे म्हणूनही तेच केलं. स्वतः त्यांनी कुठलीही दुश्मनी घ्यायला तो तयार नाही झाला. तुमच्यातल्या तुमच्यातच त्यांनी लावून दिलेल्या तयारी. आणि म्हणून 7 पंचायती निर्माण कशा झाल्या तर अशा झाल्या. कारण स्मृतीमध्ये तुम्हाला सांगतो की ब्राह्मण हा न्यायाधीश आहे. आता तुम्ही विचार करा की त्यावेळेच्या मनुस्मृतीने हा कायदा तर लिहिला की जर एखाद्या शूद्र माणसाने क्षत्रियाच्या बाईबरोबर दुष्कृत्य केलं तर त्याला देहदंड द्यायची शिक्षा ब्राह्मणाची ज्युरी देते. पण तुमच्यातल्या तुमच्यात बलात्कार झालाय, त्याची सजा देण्याची व्यवस्था कोणाकडे दिली? त्याने मेत्र्याकडे दिली. म्हणजे मारामाऱ्या करायच्या झाल्या तरी तुम्ही तुमच्यात करा. म्हणजे एवढी व्यवस्था लावून ठेवली त्याने की तुमच्या मधला माणूस बाहेर आलाच नाही पाहिजे, तुम्ही त्याच्यामध्येच घुटमळत राहिलं पाहिजे. आणि ब्राह्मणाने दिलेल्या शिक्षेमुळे तुमच्यामध्ये वैर भावना बी निर्माण नाही झाली पाहिजे. कारण ब्राह्मण हा या भूतलावरचा भूदेव आहे. त्यांनी दिलेली शिक्षा ही आपण मान्य केलीच पाहिजे. हेही त्यांनी त्या ग्रंथात घालून दिलं, तुमच्या डोक्यात सर्व भिडवून दिलं. असा हा बहिष्कृताविरुद्धचा मनूचा कायदा आहे. त्याला जी शिक्षा सांगितलेली होती त्याने तीव्रता अधिक असणे हे स्वाभाविक आहे. परिणामी त्याचे सर्व सामाजिक संबंध तुटतात. प्रत्येक नागरिक कार्यक्रमातून त्याला वगळण्यात येते. सर्व प्रकारचे त्याचे अधिकार काढून घेतले जातात व त्याला वारसा हक्काने संपत्तीचा लाभ होत नाही. या सर्व यातना व शिक्षेमुळे बहिष्कृताचे जीवन हे मेल्याहूनही मेल्यासारखे असते व मनूला अगदी हेच अपेक्षित असते. त्याला पितरांना पिंडदानही करता येत नाही आणि जो कोणी बहिष्कृत व्यक्तीशी संबंध ठेवेल त्याच्याशीही नशिबी अशाच प्रकारचा छळवाद लिहिलेला असतो. बहिष्कृतासाठी असलेल्या शिक्षेस कोणतीही मर्यादा नाही किंवा पुरुषासाठी ती शिक्षा कमी आहे अशातलाही भाग नाही. इतकेच नव्हे, त्याच्या संततीलाही ही शिक्षा लागू होऊ शकते. बहिष्कृताच्या मुलापर्यंत कायद्याचे हात पोहोचले आहेत. बहिष्कृत होण्यापूर्वी जन्मलेल्या मुलास त्याचे वडील मरण पावले असे समजून त्वरित वारसा हक्क प्राप्त होतो. बहिष्कृत झाल्यानंतर जन्मास आलेल्या मुलाला वारसा हक्क गमावून बसतो. म्हणजेच वडिलाप्रमाणे त्यालाही वाळीत टाकले जाते. लक्षात आलं का तुमच्या की किती भयानक कायदा आहे? की एखाद्या कुटुंबाला समजा नवरा बायकोला जर वाळीत टाकलं आणि वाळीत टाकायच्या अगोदर जर मुलगा असेल तर मग मात्र त्या संपत्तीवर त्याचा अधिकार आहे. पण वाळीत टाकल्यानंतर जर मुलगा झालाय मग तो बहिष्कृतच आहे. बहिष्कृताचा मुलगा बहिष्कृतच आहे. आणि म्हणून त्याला वेठ बिगार म्हणायचे. पहिल्याने बघा, एखाद्या पाटलाच्या कामावर जर एखादा माणूस आपला असेल ज्याला गुलामी म्हणत होते की नाही, तर तो नुसता बापच नव्हता राहत. तर बाप मेला तर ती गुलामी मुलापर्यंत येत होते. वडून पिढ्यानपिढ्या ती गुलामी चालत होती. नुसती ती गुलामी तिथपर्यंतच होती का वरच्या वर्गात काय होतं ते वरच्या वर्गात लाभ होता ना. जर राजाच्या पदरी पुरोहित आहे तो पुरोहित शिकलेला माणूस नव्हता होत. त्या पुरोहिताचा पोरगाच नंतर पुरोहित होत होता. तो जर सेनापती असेल तर सेनापतीचाच पोरगा सेनापती होत होता. म्हणजे ही बहिष्कृतगिरीची किमया जशी खालच्या लेवलला दुःखाची होती तशी वरच्या लेवलला ती सुखाची होती. म्हणजे म्हणून कायदे मनुस्मृती बाबासाहेबांचा आक्षेप का होता की मनू हा समतेचा पायीक नव्हता. म्हणून ही व्यवस्था अशी बनवली. म्हणून मनू हा खालच्या करता एवढा निर्दयी आहे की खालच्या माणसाला तो उपाशी राहिला म्हणून त्याला पाझर फुटत नाही, पण वर्षाला तो उपाशी ठेवायला तयार नाही. त्याच्या पलीकडे तो निर्दयी आहे की वरच्याने जर खालच्याची संबंध ठेवला तर मग मात्र वरच्यालाही तेवढी शिक्षा द्यायला तो तयार आहे. कारण क्रांती घडू नये
याच्या पाठीमागचा उद्देश काय होता त्याचा? हे सर्व करण्याच्या पाठीमागे काय उद्देश आहे मनूचा? की क्रांती घडली नाही पाहिजे, माणसाला मी ठरवून दिलेल्या त्या डबक्यामध्येच माणसं जगली पाहिजे. बाबासाहेब ह्या लिहिण्याचा हेतू काय? की आपल्या डोक्यामध्ये प्रकाश पडला पाहिजे, आपण सावध राहिलो पाहिजे. क्रांती आणि प्रतिक्रांतीच्या लढ्यामध्ये जर क्रांती केली असेल, बाबासाहेबाला तेच दर्शवायचं होतं की आता मी तुम्हाला छोटस कुठेतरी बाहेर आणलंय, तुम्ही जर गाफील राहिला तर माझे काय घडलं आणि कशामुळे घडलं हे आपल्या डोक्यात आलं पाहिजे. आता येतंय का आमच्या डोक्यात? नाही येत. प्रतिक्रांतीची बीज आता सध्या चालू आहे, तरी ती आमच्या डोक्यात येत नाही. काय येत नाही? तर आम्ही तत्कालिक फायदे बघायला लागलो. तत्कालिक फायदा काय? माझ्यावर आतापर्यंत संकट आलं नाही ना, संपलं, मी माझा सुखी आहे. बाबासाहेबांनी हा विचार त्यावेळेस जर केला असता तर आता आपल्यापर्यंत ते आलं असतं का? आता आपण एवढ्या शान शोकाने बसलो असतो का? मला तरी हा अधिकार तुम्हाला शिकवण्याचा मिळाला असता का? नसता मिळाला. आणि हा जाऊ नये परत म्हणून या ग्रंथाचं प्रयोजन. ग्रंथ निश्चित वाचण्याकरता आहेत का? कालच्या आमच्या मीटिंग मध्ये तेच चाललं होतं की भिक्षुनी सगळ्या लोकांना वंदना शिकवाव्यात, हे करावं. आणि अडचण अशी होते की तुम्ही किती हुशार असलात तरी आपल्यात पण तेच कायदे बनले. बसण्याची व्यवस्था असते, तिथे महाथेरो बसले, तिथं थेरो बसले, तिथं त्याच्यानंतर हे बसले, सामनेर लोक बिचारे पाठीमागे बसले. आणि प्रश्नाला उत्तर जर विचारायचंही असेल तर पहिल्या चर्चा. हे बुद्धाला अपेक्षित होतं का? आणि हे जर आपण त्या सभेमध्ये बोलायला गेलो तर मग एकट्याला टाळल्या जातं. बाबासाहेब याच्याकरता सावध करत होते तुम्हाला. बाबासाहेबांनी बुद्धाच्या काही गोष्टी तर्कावर कशा पारखून घ्यायच्या हे आम्हाला शिकवलं. पण परत आम्ही त्याच गर्दीत चाललो, आपण त्याच गोष्टीच्या भानगडीत चाललो. बाबासाहेब काही गोष्टी निर्माण करायला सांगतात, आम्ही त्या निर्माण प्रक्रियेमध्ये जाऊ द्यायलाच तयार नाही. त्रिपिटकात एवढं म्हटलंय, एवढंच केलं पाहिजे, एवढंच सांगितलं पाहिजे. बुद्धांनी परमिशन दिली, स्थळ काळ आणि वेळानुसार प्रयत्न करा, पण आम्ही करायला तयार नाही, करू द्यायलाही तयार नाही. मग कधी कधी तिथे बंडखोरी करावं लागते, तुफान माजतं. आता त्या संघातल्या गोष्टी काही सांगता येत नाही, पण काल मी तुफान केलं त्यांच्यामध्ये. मी सांगितल्या काही गोष्टी नाही आवडल्या काही लोकांना, काहीला आवडल्या. आवडणारा समूह कुठला होता? की जो आता श्रामणेरामध्येही त्याला चांगलं कळतंय. आणि विरोध करणारा गट कुठला होता? वर बसलेला. ऐकून घ्यायला कोणी तयार नाही. माझं वर्चस्व सोडायला मी तयार नाही, आणि हेच मनूला करायचं. मग आम्ही आता तेच करतोय का? आणि मग तेच करत असाल तर आम्ही प्रतिक्रांतीचे वाहक आहोत. आणि हे जोपर्यंत आमच्या लक्षात येत नाही तोपर्यंत आम्हाला ते समजणार. क्रांती निर्माण करण्याकरता जसा शेतकरी जमिनीमध्ये बीज टाकण्याकरता तो तसंच फेकत नाही, तो वेगवेगळे प्रयोग करतो ना. प्रयोगशील शेतकरी म्हटले की नाही त्याला? पहिला जसा पारंपरिक शेती करत होता तसा आताचा शेतकरी पारंपरिक करतोय का? तो इरिगेशन करतोय, तो फलोद्यान बघतोय, तो तुमच्या जमिनीतल्या मातीचं परीक्षण करून याच्यावर कुठली लागवड करावी हे तो ऍग्रिकल्चरल विद्यापीठाला विचारतोय. तसंच आहे तुमच्यामध्ये की जर आम्हाला आमचा धम्म, आमचा हे वाढवायचा असेल तर कुठल्या गोष्टी कालबाह्य झाल्यात त्या टाकून दिल्या पाहिजेत, आणि कुठल्या गोष्टी आता आम्ही आमच्या समाजाकरता निर्माण केल्या पाहिजेत. आम्ही आमचे माइंड अजूनही त्या क्रांतीच्या बीजाला फॉर करत नाही. आणि मग हे ग्रंथ आम्हाला कशा करता बाबासाहेबांनी लिहिले? सावधानतेचे इशारे करता लिहिलेत ना, की म्हणून हे लिहिल्यामुळं तुम्ही गुलाम झालात. हे परत म्हणून लिहू नये. मग तुम्ही काय केलं पाहिजे? का म्हणून लिहिलंय सोडून द्यायचं का? मग म्हणून ह्या प्रतिक्रांतीमध्ये एवढंसा
समाज असताना त्यांनी कसा वर्चस्वाने निर्माण केला, तसंच जर तुम्हाला ते होऊ द्यायचं नसेल आणि तुमच्या समाजाला प्रगल्भतेकडे न्यायचं असेल तर तुम्हाला हे कायदे बनवले पाहिजेत की नाही. मग कायदे बनवताना काही काही विषय असे येतात की डोकं गरगरून जात. तुमच्या पुढे साधा प्रश्न टाकतो की महाबोधी विहाराचा प्रश्न आहे, तो गेलाय ना आता कोर्टात. मग आपण बघूया कधी निर्णय येईल. बाबासाहेब इथे सांगतात की तुम्हाला परिस्थिती कळली पाहिजे की ते तुम्हाला फॉर आहेत का, तशी भूमी तुम्ही निर्माण केली पाहिजे. मग काही गोष्टी कशा आहेत की महाविहार नेमकं कशाला पाहिजे तुम्हाला, इथून सुरुवात होईल ना. मग महाविहाराची गरज काय तुम्हाला. बाबासाहेब जसं रमाबाईला एकदा सांगतात की रमाबाई आग्रह करतात की मला पंढरीला घेऊन चला विठोबाच्या दर्शनाला. आलेलं आहे, सगळ्यांनी वाचलेलं आहे की रमाई म्हणतात की मला एकदा विठोबाचं दर्शन घेऊ द्या. कारण तेव्हा बौद्ध झालेले नाही, कारण रमाई नव्हत्याच तेव्हा. बौद्ध धर्म जेव्हा स्वीकारला तेव्हा माईसाहेब आहे. बाबासाहेब काय सांगतात तिथे, अगर रमा तो माहिती आहे मला तो विठ्ठल बुद्धच आहे, पण आता बडवे तुला तिथे आत पण जाऊ देणार नाहीये. त्यांनी एवढं त्याला कोंडाळं केलंय की तो देवही तुला बाहेर यायला तयार नाही. कशाला आग्रह धरते, आपण आपली पंढरी निर्माण करू. मग दोन गोष्टी आहेत ना, बाबासाहेबांनी दोन गोष्टी सांगितल्यात. एका ठिकाणी ते लिहितात की मी सिद्ध करून दाखवतो की हा पंढरीचा विठोबा बौद्ध आहे, हे मी सिद्ध करेल. पण तेच रमाईला सांगतात ह्या भानगडीत पडण्यात आता काही अर्थ नाही, आपण आपली पंढरी निर्माण करू. बाबासाहेबांनी का म्हटलं होतं ते, कारण ते एवढा गुण फाटल्या गेला होता की तो विठ्ठल तुम्ही बाहेर जरी आणला तर तो स्वतःही म्हणेन मी आता विष्णू आहे. आलाच बाहेर समजा तर काय म्हणे, बाबासाहेबांना ते कळलं होतं ना. कारण प्रयोग झाले, वारकरी हाच तो एक प्रयोग आहे तेव्हापासूनचा. वारकऱ्याची तुकाराम महाराजापासूनची प्रथा आहे. कारण का त्यांनाही बुद्ध सिद्ध करायचा होता. वारीमध्ये त्यांनी त्यावेळेचे सगळे बहुजन घेऊन तुकाराम महाराज निघाले. बंडखोरी त्यांना उघड नाही करता आली, पण त्यांनाही तेच सांगायचं होतं की हे समतेचं दैवत आहे. बाबासाहेब म्हणतात एवढा इतिहास आहे तरी सुधारले नाही. मग त्या परिप्रेक्षामध्ये आम्ही महाबोधी विहाराकडे पाहायचं का, सोडून द्यायचं का, नाही. कारण तेवढं महाविहार अजून कंजस्टेड झालेलं नाहीये, ते अजून घेता येतं. तिथे तुम्हाला निर्मिती अजून करता येते. जसं जगातलं एक प्रत्येकाचं श्रद्धास्थान आहे तसं ते आहे, परंतु तुम्हाला त्या मदती जागतिक लेवलवरती घेता आल्या पाहिजे. त्या आम्हाला घेता येत. कारण त्याचा तुम्हाला एक मुद्दा सांगतो की क्रांती आधी प्रतिक्रांतीमध्ये कसं असतं. त्यांनी प्रतिक्रांती केली, तुमचं विहार दाबून टाकलं, इतिहासच मिटवून टाकला होता ना. पण तो नुसतं दाबल्यानंतर ते शांत बसलेत का. जेव्हा तो तुमचं महाविहार जमिनीमध्ये त्यांनी गाडलं, त्यांनी आजूबाजूला त्यांचे मंदिरं निर्माण केली. बोधगयाला जा आज तुम्ही, आजूबाजूला त्या परिसरात तुम्हाला हिंदूचे मंदिरं दिसतील. एवढी त्यांनी प्रोव्हिजन करून ठेवली होती की उद्या जर हे उघडल्याही गेलं तरी त्यांना सगळ्या बाजूने आमचा गराडा असेल. आजही बौद्ध लेण्याला जाते किती तत्पर आहेत की त्या बौद्ध लेण्याच्या खाली मंदिरं निर्माण करणं सुरू आहे. आमच्या डोक्यात येतच नाही ते. आम्ही काय म्हणतो, बनू द्या, खाली बनवलंय ना. पण ती त्यांनी केलेली भविष्याची प्रोव्हिजन आहे. नाशिकच्या लेणीला रश्मी लेणी आहे, पण त्यांचं एक मंदिर निर्माण केलं, त्याला पांडव लेणी बोलणं सुरू केलं. ही प्रतिक्रांतीची बीज ते मुळातून पेरतात. मग काय करायचं, तर ह्या ग्रंथाला आम्हाला बाबासाहेबांनी काय इशारे दिले, ते इशाऱ्यानुसार आम्हाला वागायचंय की नाही वागायचं. बाबासाहेबाला का लिहिला श्रीचा चॅप्टर बाबासाहेबांनी त्याच्यात घेतला, का घेतला, ब्राह्मणेतरावरती काय त्या याने अत्याचार केले ते. बाबासाहेबांनी भगवद्गीता का घेतली, कारण हे प्रतिक्रांतीचे हत्यार आहेत ना.
आता जसं सांगितलं की 200 किलोचा माझा आज या पाटलाच्या याच्यात निमूटपणे शेण भरत होता. कुठल्या अवजाराने? मनुस्मृतीने सांगितलं होतं ना, शूद्र नारी सब गवार ढोल ताडना के अधिकारी. कोणी सांगितलं? हे देवानी सांगितलं. म्हणून चुपचाप शेण भरत होता. शूद्रांनी शिक्षण घेऊ नये हे मनुस्मृती सांगितलं, म्हणून तो चुपचाप शिक्षण घेत नव्हता. ह्या ग्रंथाला बाबासाहेब काउंटर करतात की ह्या ग्रंथाकरता, ह्या ग्रंथामुळे माझे पूर्वज गुलाम होते. ह्या ग्रंथावरती प्रतिग्रंथ देतात बाबासाहेब, बुद्ध आणि त्याचा धम्म, क्रांती आणि प्रतिक्रांती. त्यानुसार जर आम्ही वागलो तर मग मात्र परत प्रतिक्रांती येणारच नाही. थोडी बहुत यायलाही लागली तर बाबासाहेबांनी क्रांती कशी निर्माण करावी तेही याच्यामध्ये लिहिलं. इथे बहिष्कृताला स्कृताने संमतीही देऊ नये त्याच्याकरता म्हणून त्याच्यावर पण ऍक्शन घ्यायला सांगतो. इथे आमचे भंतीजी लोक म्हणतात तुम्ही तिथं विहारामध्ये लोक जमवता ते बाजार मांडलाय. काय म्हणणार आता? ते निर्माण केलं पाहिजे ना काहीतरी. आज आपल्या विहारामध्ये आपण इथे बसतो, का लोक येत नाहीत? कारण त्या लोकांच्या मनामध्ये काहीतरी निर्माण करणं हे अपेक्षित आहे, आपल्याकडून नाही होत निर्माण. आपण नुसता दोष त्यांना देऊन फायदा नाही, त्यांना आम्ही आकर्षित नाही करू शकलो. अजून कुठल्या तरी गोष्टीत आम्ही कमी पडतोय. एक तर धम्म सांगण्यात कमी पडतोय किंवा काही गोष्टीत. मग बाबासाहेबांनी आम्हाला काही गोष्टी सांगितल्या की जर ट्रॅक निर्माण करायचा असेल तर जमीन साफ करावं लागेल ना. मग जमीन साफ करता करता मधात आंब्याचं झाड आलं तरी तोडावं लागेल ना, गवताबरोबर तोडावं लागेल की नाही? का असं म्हणता येईल की आता इथंच राहू द्या? जर रस्ता बनवायचा तर मग काही गोष्टी आपल्या समाजात, साधं उदाहरण देतो बघा, तुम्हाला समजतं की त्याचा विरोध कसा होतो. आता तुम्ही जर पेपरला वाचला असेल तर प्रवीण गायकवाडवर शाई फेक झाली. कशा करता झाली माहिती आहे तुम्हाला? की संभाजी ब्रिगेडचं नाव छत्रपती संभाजी ब्रिगेड ठेवा, कारण तुम्ही संभाजी महाराजाचा अपमान करताय. 20 वर्षापासून तो संघटना चालवतोय. त्या संघटनेने किती तरी आंदोलन केले, पण आता त्यांच्यातलाच उठला. तो काय सांगतो? तुम्ही संभाजी महाराजाचा. याला म्हणतात तुमच्याच हातात हत्यार देऊन तुमच्याच माणसाचा खून करणं. काय म्हणतो त्या अर्धे मराठी झाले की इकडे? बरोबर आहे हो, छत्रपती व्हायला पाहिजे. एकेरी नाव घेताय, कसं काय चालेल? अरे त्याने आंदोलन केलंय, त्याने जागृती केली, त्याने सर्व चाललंय. तुझ्यापेक्षा त्याच्यात जास्त संभाजी महाराजांची श्रद्धा आहे, परंतु प्रतिक्रांती करण्याकरता हे हत्यार वापरले जातं तुमच्यातली दुही फाडल्यानंतर. आणि म्हणून कळपावर कधीच वाघ हल्ला करत नाही. त्या कळपातला कमजोर प्राणी निवडतो. तो बसला एकदम त्याच्यावर टक लावून बसलेला असतो की तो कमजोर प्राणी कळपाच्या कधी बाहेर थांबतो, तेव्हा तो हल्ला करतो. तेच आहे आपल्या समाजामध्ये. भिक्षू संघामध्ये हल्ला कधी केला जातो? की त्यातला भिक्षू कमजोर दिसला की RSS वाले बरोबर त्याला आमिष देतात. त्याच्याही लक्षात येत नाही काय चाललंय म्हणून. RSS वाले अशा माणसाला पाठवतात की तो नमो तस्स भगवतो अरहतो म्हणतच येतो. 1 वर्षभर तुम्हाला भोजनदान देतो. 4थ्या वर्षी सांगतो मी शिफारस करतो तुमच्या विहाराला जागा देण्याची. हे अजून फळफळतो ना. जागा दिल्यानंतर मग मात्र त्यांचा मंत्री उद्घाटनाला आणावा. किती लेवलनं काम करतात ते. भिक्षूला कळतही नाही मी कधी RSSच्या कळपात जाऊन सामील झालो. आणि एकदा कळपा, त्यांच्याकडे 3 नियम असतात. जर तुम्ही त्यांच्या प्रतिक्रांतीला ओळखलं तर मग ते तुम्हाला बदनाम करून टाकतात. त्यांच्या बोर्डवर तुमचा एकदा फोटो लावला की आपला समाज त्याला भोजन द्यायला बी बोलवत. त्याच्या लक्षातही येत नाही काय झालं. नंतर याला कळतं की RSSच्या कुठेतरी कार्यक्रमात गेलता, तो फोटो त्याने वापरून तुला पाठवून टाक. एक चांगला माणूस ते याच्यातून. आमचा समाजही विचार नाही करत. आम्ही
मी जसं मागं सांगितलं की आम्ही दुसऱ्याच्या बाबतीत जज बनतो. पुढच्याने काही गुन्हा केलाय की आम्ही जज बनवून त्याला शिक्षा देऊन मोकळे. पण जेव्हा आपल्या स्वतःवर वेळ येते तेव्हा आम्ही वकील बनतो. मग आम्ही युक्तिवाद करायला लागतो ना, मी हे का नाही केलं, मी ते का नाही केलं. हीच गोष्ट होते की आमचा समाजही विचार करत नाही की जरी तो फोटो लावलाय त्याच्या पाठीमागचं काय असेल, काहीतरी कारण आहे का, खरोखरच ते गेलेत का. आम्ही मोकळे होतो सजा देऊ. हा भंतीजी RSS वाला आहे, ह्या भंतीजीने असं असं केलं. समीक्षा करणं जो बाबासाहेबांनी खूप मोठा हत्यार दिलं. बाबासाहेबांनीच काय बुद्धांनी दिलं. समीक्षा करतच नाहीत आम्ही, कारण समीक्षा केल्यानंतर घुसळण झाल्यानंतर लोणीवर येतं ना, ते केल्याशिवाय कसं होईल. तुम्ही निर्णय देऊन मोकळे झाला तर प्रतिक्रांतीला क्रांतीनं कसं थोपवता येईल. म्हणून एका बाबासाहेबांनी काय केलं, बाबासाहेबांची आपण काय काम तरी व्यवस्थित घ्या. बाबासाहेब तुम्हाला पाणी पिऊ देत नव्हते, बाबासाहेबांनी त्याच्याच विरुद्ध संघर्ष केला ना. मी खूप उदाहरणं सांगतो. त्या चौदार तळ्यामध्ये कुत्रे पोहायचे, ते बी महाराजचं कुत्र जाऊन पोहून वर यायचे. त्याचा बाट होत होता का. त्याला चौदार तळ नुसतं म्हटलं, कोणी पाणी पित नव्हतं त्याचं. पण हक्क शाबूत करण्याकरता बाबासाहेबांनी केलेली ती क्रांती होती. म्हणून काय केलं होतं, म्हणून सांगितलं होतं की मांग महाराणी पाण्याला स्पर्श केला की ते पाणी बाटतं. बाबासाहेबांनी प्रतिक्रांती केलेली. घाण आहे ते मला नाही प्यायचं, पण स्पर्श करून दाखवेल तुला. आणि स्पर्श केला. प्रतिक्रांती वाल्याला क्रांती करून दाखव. आजही आम्हाला काही गोष्टी आमच्या लक्षातच येत नाही की प्रतिक्रांती घडायला लागली. परत तुम्हाला सांगतो, प्रतिक्रांती ही तुमच्या घरातल्या सदृढ माणसाच्या डोक्यावर दिली जाते, कमजोर माणसाच्या नाही. कधी प्रतिक्रांतीला एखादा RSSचा माणूस तुमच्याकडे येऊन तुम्हाला 5 लाख रुपये देईल का. पण आमच्या आठवले साहेबाला निवडून येण्याची पात्रताही नसेल तरी मंत्री करतात. बाबासाहेबांनी असंच नाही सांगितलं की तुमच्यातला होणारा मजबूत माणूस हेरला जातो आणि त्याच्या तोंडून तुम्हाला प्रतिक्रांती सांगितल्या जाते. स्टेजवरती आठवले साहेबाला सांगावं लागतं की मोदी साहेब जातीयवादी नाही आहे. राग येतो मग आमच्या कार्यकर्त्याला. त्यांना भांडायची गरज पडली का मग आमचेच आठवले साहेबाचे कार्यकर्ते येऊन, हो भंतेजी तुम्हाला काय लागलं, आपलं धम्मप्रवचन करत बसा ना, कशाला बोंबलत बसता. आठवले कुठं गेले आणि प्रकाश आंबेडकर कुठं गेले. अरे राजा, ते धम्मात येत आहे. बाबासाहेबांनी सांगितलं ते धम्म माणसाचा बनतो, जनावरांचा नाही बनत. तिथं तुम्हाला केलं पाहिजे. कारण जोपर्यंत धर्मामध्ये तुमच्यावर आर्थिक जागृती येणार नाही तोपर्यंत. आणि लेवल आहे. मी कालच्या भिक्षू संघात सांगितलं की उदाहरण दिलं, त्यांना लक्षात आलं की शाळा का बंद करतात. पहिलं कारण देतात की शाळेत विद्यार्थी नाहीयेत. मग पहिला शिक्षक काढून टाकतात आणि मग तो वर्ग बंद होतो. मी त्यांना तेच म्हटलं, तुम्ही विहारात जर लोक येऊच दिले नाहीत तर पहिलं तुमचं भोजन बंद होईल आणि मग धम्म जाईल. कारण ते 2 गोष्टी करतात की जो शिकवणारा आहे त्याला उपाशी मारतात आणि मग एकदा शिकवणारा मेला की हे पुढचे ऑटोमॅटिक एक तर सामील होतात किंवा मरून जातात. क्रांती आणि प्रतिक्रांती ही लक्षात येण्याकरता बाबासाहेबांनी लिहून ठेवली. म्हणून डायरेक्ट अटॅक नाही करता येत का, नाही केला त्याने तुमच्यावरच त्या जबाबदाऱ्या सोपवल्या आणि त्याही एवढ्या अभिमानाने आम्ही स्वीकारल्या आणि त्याच्यामुळे प्रतिक्रांती होती. बाबासाहेबांना ते लक्षात आणून द्यायचं होतं आमचं की आम्ही हत्यार बनणं सोडून दिलं पाहिजे किमान. आणि त्याच्याकरता आम्ही सांगत असतो की समाज घरापासूनच बनतो ना. प्रतिक्रांतीची बीज आमच्या घरातच असतात, आमच्या लक्षातही येत नाही. आमच्या घरी जर पाहुणा आला तर आम्ही पोराला चहा टाकायला सांगत नाही, पोरीलाच सांगतो. आहे की नाही सगळ्याच्या घरी. जर एखादा पाहुणा आला तर आम्ही काय म्हणतो, बेटा चहा ठेव.
दुकानाहून जर काही सामान आणायचं असेल तर आम्ही पोराला सांगतो, पण तिने घराच्या बाहेर जाऊ नये. ही प्रतिक्रांतीची बीज आमच्या घरातून सुरू होतात ना, आणि आमच्या ते लक्षातही येत नाही. आम्ही त्याला संस्कार म्हणतो. संस्कार कशाला म्हणायचं आणि कुठपर्यंत करायचे हे आमच्या लक्षातच आलं नाही. आजही आमचा कार्यकर्ता लीडर होतो, पण आमच्या घरातल्या बाईवर रिस्ट्रिक्शन असते, तू सार्वजनिक जीवनात जायचं नाही. कसं होईल? कारण क्रांती आणि प्रतिक्रांती करताना आम्ही समता लोकांकडनं मागतो, पण मी माझ्या घरात द्यायला तयार नाही. भिक्षूने मग हे सांगितलं पाहिजे ना, राजकारण सांगितलं पाहिजे. भिक्षूला 2 गाथा कमी आल्या तरी चालतील. त्या 2 गाथा सांगेन मी तुम्हाला, ह्या पुस्तकात आहेत, वाचतील ते. वेळ आली तर त्याचा अर्थ सांगायला जातो मी, नसल्या पाठचं काही फरक पडत नाही. परंतु समाजाकरता उत्थानाकरता समाजानेच पुढे आलं पाहिजे, दुसरं कुणी करणार. विहार बांधायला बामण येईल का? साधा नियम आहे ना. तो उलटा तुमचा विहार झाला, त्या मूर्तीच्या ऐवजी तुम्हाला महादेव बसवायला येईल. म्हणून समाजाने समाजाच्या प्रती इमानदार राहिलं पाहिजे. मग आम्हाला कोणाच्या प्रती आम्हाला इमानदार राहायचं, कोणाच्या प्रती आम्हाला त्याला जगवायचं, कोणाच्या प्रती आम्ही आमच्या निष्ठा व्हायच्या, हे जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत प्रतिक्रांतीला आम्ही आव्हान नाही देऊ शकणार. अजून प्रतिक्रांती पूर्ण आलेली नाही. प्रतिक्रांतीला रोखणं अजूनही आपल्या हातात आहे. कसं रोखायचं? हातामध्ये दगड धोंडे घेऊन नाहीये. आम्हाला आमच्या आचरणाचा आणि पुढच्या समोरचा आम्ही आदर्श निर्माण करणं म्हणजे प्रतिक्रांतीला थोपवणं आहे. आणि आम्हाला स्वतः काहीच नाही करायचं. आम्हाला आमच्या महापुरुषांनी सांगून ठेवले कसं राहायचं, काय करायचं. तेवढं जरी इम्प्लिमेंट केलं तरी आम्ही प्रतिक्रांती रोखू शकतो. प्रतिक्रांतीला आम्ही अटकाव आणू शकतो. आणि क्रांतीची निर्मिती ही प्रोसेस आहे, झोपायला उसण ही घडत राहणारी प्रोसेस आहे. की जसं निसर्गामध्ये सगळे बदल घडत राहतात, तसं बाबासाहेबही सांगतात की भारताच्या इतिहासामध्ये हा संघर्ष चालू राहणार आहे. जसे ते सजग आहे तसं तुम्हालाही सजग राहावं लागेल. आणि जो कोणी झोपेल, जर प्रतिक्रांतीवाले झोपले तर क्रांतीची निर्मिती होईल. महारा मांगावरती अति अत्याचार झाला म्हणून बाबासाहेबांनी क्रांती केली ना. नाही तर ते निश्चित जर मटण आणि गावात मागणाऱ्या कुटक्यावर सुखी राहिले असते तर क्रांती करता आली असते का? तिथे कुठेतरी. म्हणून बाबासाहेब सांगतात की ती वाट बघू नका. कुठल्याही गोष्टीचा विजेचा शॉक लागतो म्हणून प्रत्येक जण बोट घालून पाहतं का? कोणीतरी सांगितलेलं आहे ना की बाबा वायराला हात लावला तर शॉक लागला, असं म्हणतं का कोणी? नाही नाही, तू सांगतो, जाऊ दे, मी हात लावूनच बघतो. ही आम्हाला सावध केलेली प्रक्रिया आहे आमच्या महात्म्याने, आमच्या महापुरुषांनी, की हे शॉक तुम्हाला लागतील कारण मागच्या पिढीला लागले. कोण सांगतंय की कोणाला ना कोणाला तरी शॉक लागलेला? आम्ही तर अनुभवलंय, आम्ही तर बघितल्यात आमच्या मागच्या पिढ्या. आणि ते लिहितात की ह्या कशामुळे आमच्या मागच्या पिढ्या दारिद्र्यात होत्या, प्रतिक्रांतीमध्ये कशामुळे. म्हणून ती मनुस्मृती सांगणं जरुरी आहे, डोक्यातून ती काढणं त्यावेळेच्या जरुरी होते. आजही आमच्या डोक्यात ती हळूहळू जायला लागलेली आहे. बहिष्कृताबाबतचा असा हा कायद्याचा दृष्टिकोन सर्वार्थाने उथळ व वरकरणी आहे. पहिला मुद्दा म्हणजे हे बहिष्कृत म्हणजे ब्राह्मणशाहीने केलेली निर्मिती होय. जाती व्यवस्था राखण्यासाठी त्यांना हे आवश्यक वाटले. एकदा ब्राह्मणशाहीने जाती व्यवस्था निर्माण करण्याचा निर्धार केल्याने बहिष्कृताविरुद्धचा कायदा आवश्यक ठरतो. बहिष्कृतांना केवळ शिक्षा करण्याने जाती व्यवस्थेची चौकट अबाधित राहू शकते. दुसरी गोष्ट म्हणजे ख्रिश्चन व मुस्लिम धर्मातील धर्मत्याग करणाऱ्या विरुद्ध असलेला कायदा व ब्राह्मणशाहीतील बहिष्कृताविरुद्ध असलेला कायदा यात बराच फरक आहे. धर्मत्याग करणाऱ्या विरुद्ध असलेल्या ख्रिश्चन व मुस्लिम धर्मातील अपात्र ठरवणारा कायदा हा धार्मिक श्रद्धा किंवा अंधश्रद्धा अभावी मर्यादित स्वरूपाचा आहे.
विशिष्ट प्रकारच्या सामाजिक रचनेचा पावित्र्याशी म्हणजे जातीशी त्याचा संबंध आहे. एका जातीतून दुसऱ्या जातीत जाण्याची कृती शिक्षेस पात्र आहे. हा एक महत्वाचा फरक. बाबासाहेब इथे म्हणतात, बाबासाहेबांना लोक सांगतात की हे जवळजवळ सगळ्याच जातीत आहे. बहिष्कृत करणं जातीत म्हणण्यापेक्षा धर्मात ख्रिश्चनामध्येही होतं. म्हणून तर कंपार्टमेंट कसे निर्माण झाले, जर मुळात तुम्ही घ्या, तर दर्शनशास्त्राचा विषय आहे, पण ख्रिश्चन, यहुदी आणि मुस्लिम याचं मूळ एकच आहे. ख्रिश्चन, यहुदी आणि मुस्लिम यांचं मूळ एकच आहे. आजही तुम्ही इराण आणि इस्रायल यांचा जर झगडा बघितला असेल ना, तर तो छोट्याशा जागेकर यहुद्यामधले ज्यू आणि परत ते अरे याच्यामधला फरक म्हणजे हिटलरने जे मारले ते ज्यू, आणि म्हणून त्या ज्यूने मिळून ज्यू राष्ट्र निर्माण केलं. ते एका बहिष्कृतातून दुसरा बहिष्कृत निर्माण होणं हीच प्रक्रिया आहे. परंतु म्हणून मात्र चौकट एवढी मजबूत केली की जातीच्या कंपार्टमेंट मधून जातीत त्याने बाहेर पडू दिलं नाही. तिथं ख्रिश्चनामध्येही कॅथलिक आणि प्रोटेस्टंट हे दोन पंथ झाले. मुसलमानामध्येही शिया, सुन्नी, बरेलवी, देवबंदी 17-18 पंथ आहेत त्यांच्यामध्ये. बौद्धामध्येही झाले ना, महायान आहे. हे ना स्वातंत्र्याचा अर्थच तो आहे. बहिष्कृत झाला तर त्याने त्याचा पंथ काढला, परंतु क्रूरता निर्माण केली नाही. मुस्लिमामध्ये नंतर शिया सुन्नीचे युद्ध होतात, ते त्या राष्ट्रामध्ये ती नंतर आलेली, परंतु धर्मनिर्मिती झाली त्यांच्यामध्ये. हिंदूमध्ये कंपार्टमेंट टाकले त्यांनी, त्याला बाहेर जाण्याकरता त्याच्यावरती कठोर कायद्याचं बंधन. बाकी धर्मामध्ये बंधनं आहेत पण ती तेवढी नाही आहेत. मुळात पहिल्यांदा त्याच्यात म्हणून अजून शिया सुन्नीमध्ये लग्न होत नाहीये. त्यांचे आचार विचारही वेगळे आहेत. तसंच कॅथलिक आणि प्रोटेस्टंटमध्ये त्यांचेही चर्च वेगवेगळे आहे, परंतु निष्ठुरता नाही जी हिंदू धर्मामध्ये आहे. एक दुसऱ्यातून गेल्यानंतर निष्ठुरता आहे. म्हणून धर्मामध्ये मी काल उदाहरण दिल्याप्रमाणे की स्वतःच्या मुलीला मारायलाही कमी करत नाही, एवढी निष्ठुरता त्या म्हणून डोक्यात घातलेली. इतर धर्मातील धर्मतागावरच्या कायद्याची ब्राह्मणशाहीतील बृहस्पत कायद्याची तुलना करता येते की ब्राह्मणशाहीत देवावर श्रद्धा असणे आवश्यक नाही. मृत्यूनंतरच्या जीवनावर विश्वास ठेवण्याची ब्राह्मणशाहीत आवश्यकता नाही. चांगल्या कृतीने उद्धार होतो यावर विश्वास नाही किंवा धर्मोपदेशकावर विश्वास ठेवण्याची ब्राह्मणशाहीत आवश्यकता नाही. फक्त पवित्र वेदावर विश्वास ठेवण्याची ब्राह्मणशाहीत आवश्यकता आहे. बाबासाहेब इथे लिहितात की ख्रिश्चनामध्ये निदान किती पंथ झाले तर त्यांचा येशू हा एक, प्रोटेस्टंट असो कॅथलिक असो, देव त्यांचा एक आहे. बाबासाहेब इथे म्हणतात की यांच्याकडे तुम्ही एक वेळ देवावर विश्वास नाही ठेवला तरी चालेल, परंतु वेदावरती विश्वास ठेवणं खूप जरुरी आहे. बाबासाहेब याच्या पुढे जातात की वेदावर विश्वास ठेवायचा पण वेद वाचायचे नाहीत म्हणून शिक्षा आहे. ऍक्च्युली बायबलचे दोन प्रकार आहेत, ओल्ड टेस्टामेंट आणि नवीन न्यू टेस्टामेंट असे दोन ग्रंथ त्यांचे निर्माण झाले. इथे बाबासाहेब सांगतात की वेदावरती विश्वास ठेवला तरच तो हिंदू आहे, परंतु ज्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे ते वाचायचा आणि ऐकायचा अधिकार मात्र तुम्हाला नाही. बाबासाहेब काय दर्शवायचं इथं, तुमचा अभ्यासही न करता ते वेद पवित्र आहेत हे तुम्ही मानायचं. तसं ख्रिश्चनामध्ये आहे का, ओल्ड टेस्टामेंट आणि न्यू टेस्टामेंट केलं पण ते कुणीही वाचा आणि त्यांचा पादरी हे करतो. इथे यांचा पुजारी किंवा यांचा पुरोहित होम हवन मध्ये वेदाचे मंत्र म्हणत असताना शूद्रांनी ऐकू येण्याच्या रेंज मध्ये पण उभं राहायचं नाही. बाबासाहेब कंपेअर करताना इथे सांगतात की म्हणून किती निष्ठुरपणाने बहुजनाकरता हे नियम घालून दिले. बरं तिथे जे शूद्र बंड नाही करत, तोही ऍक्सेप्ट करतो की ते ऐकणं माझ्याकरता हिताचं नाही. फक्त म्हणून सांगितलंय
की वेदामध्ये असं असं सांगितलंय म्हणून तसं तसं तुम्ही वागलं पाहिजे. बुद्ध तसं म्हणतो का? बुद्धाने तसं नाही सांगितलं. बुद्धाने सांगितलं की माझी वाणी आहे ही सर्वांकरता खुली आहे. भिक्षूलाही ते सांगतात की पाली भाषेतलं याला दुसऱ्या भाषेत नका करू, पण धम्म सांगताना तुम्ही तुमच्या भाषेत सांगा. माझं वचन पाली. म्हणून आजही बऱ्याच जणांचं काय असतं की भंतेजी पालीची गाथा का म्हणतात? ही बुद्धाने कंपल्सरी केलेली, कारण याच्यामध्ये भेसळ होता का म्हणा. तुम्ही एखाद्यावर ट्रान्सलेट चुकीचं सांगाल काही हरकत नाही, संगायनामध्ये ते करून घेतलं पाहिजे, करून घेतल्या जाईल. संगीती का होतात की जेव्हा याच्यामध्ये बरेचसे स्थित्यांतर घडून येतात म्हणून संगीती निर्माण केल्या जाते. आता 2 ते 12 पर्यंत चॅन्टिंग सुरू आहे बौद्ध वेळा, तर त्याच्याच करता असतं. पण इथे त्यांना ऐकायची परमिशन नाही, आणि म्हणून प्रत्येक ग्रंथामध्ये त्यांच्या मनाला येईल तसे त्याच्यात घुसडल्या गेलं आणि ज्यांना मनाला वाटेल ते काढल्या गेलं. म्हणून वाल्मिकी रामायणामध्ये जो प्रसंग शंभुकाचा आहे तो रामचरित मानसमध्ये नाही. का नाहीये? तर ते संस्कृत मध्ये होतं, संस्कृत मध्ये वाचायची तुम्हाला परमिशनच नव्हती ना. म्हणून ते कितीतरी वर्ष चालत आलं. रामचरित मानस लिहिणारा तो त्याने ते बाजूला काढलं. लक्षात आलं नंतर मोडिफिकेशन व्हायला लागलं, लोकांना नाव ठेवायला लागले. मनुस्मृती मधलाही आता तो श्लोक नवीन मनुस्मृती छापतात ना, त्यातला तो श्लोक हळूहळू काढून टाकला जातो. म्हणून बाबासाहेब म्हणतात की त्यांच्यामध्ये ते व्यवस्था करतात की क्रांती होऊ नये म्हणून. आज महाबोधी विहारामध्ये तो ऍक्ट का बनला की त्यावेळेच्या ब्राह्मणाने तुमचं महाविहार बुजवून टाकलं, आजूबाजूला मंदिरं निर्माण केली. जेव्हा ते उत्खननात निघालं तेव्हा ते सजग झाले की ते बोल नाही, आजूबाजूच्या याच्यात आमचंही आहे आणि याला आम्ही विष्णूचा अवतार मानतो म्हणून कायदा बनवा. किचकट करून ठेवलं की नाही. जर आजूबाजूला मंदिरं नसती, त्या पुरोहिताचे तिथं हे त्यांनी सजग नुसतं बुजून टाकलं गेला पुढे, तुम्हाला काही त्रास झाला असता का? उकरलं असतं तुमचं, तुम्हाला भेटलं असतं. पण त्या तुमच्या भेटू नये म्हणून त्याला ते वलय निर्माण केलं त्यांनी. कुठे मारुतीचं बनवलं, कुठे याचं बनवलं, कुठे शंकराची पिंड बनवली, आणि त्यांनी मठ निर्माण केला त्या पुजाऱ्याने. आणि मग आता ती अडचण. ह्या परिस्थिती मनो तुमच्या अवतीभोवती सगळ्या निर्माण करून ठेवतात. म्हणून आजही तुम्हाला माहिती नसेल पण ब्राह्मण एवढा चालाक आहे की तुमच्या प्रत्येक धर्माच्या टॉपला किंवा त्याच्या लेवलला त्यांचा माणूस आहे. आज मुसलमानामध्ये जो सगळ्यात मोठा मौलवी आहे तो ब्राह्मण आहे. आज आमच्या भिक्षू संघाचा सगळ्यात टॉपचे राहुल बोधी RSS आहे. काल खरं वादन झालं, कारण आमच्यामध्ये तेच आहे. असं आपण बोलू नये. मग मोठं बोलावं कोण? ते RSSच्या स्टेजवर असतात, ते RSSच्या सगळ्या कार्यक्रमाला जातात, राम मंदिराच्या उद्घाटनाला जातात. समाजाने काय त्याच्यापासून बोध घ्यावा? कुणीतरी बोललं पाहिजे ना. आणि तुम्ही सगळेजण मिळून त्यांना संघानुशासन बनवताय. कुठला अर्थ घेणार आहे त्याच्यापासून समाज? बोललं पाहिजे ना, मग कुणीतरी केलं पाहिजे. माझा सांगण्याचा उद्देश आहे की ते लोक किती हुशार आहेत की तुमच्यात क्रांती घडू नये, क्रांती घडवणारा माणूसच तुमच्या डोक्यावर आहे. नुसतं राजकीय धार्मिक लेवलवरच आहे का? राजकीय लेवलवरती आहे, आर्थिक लेवलवरती आहे. मी जसं काल सांगितलं की नरेंद्र जाधव रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, तेवढी पात्रता आहे त्या माणसात. तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती नाही. खूप हुशार माणूस आहे, एवढा इंटेलिजंट आहे अर्थशास्त्रामध्ये, विचारू नका. सुखदेव थोरात नावाचे माणूस खूप हुशार आहेत.
त्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होण्याच्या, परंतु त्यांनी तिथं नाही होऊ दिलं. त्यांना पुणे युनिव्हर्सिटीचं कुलगुरू केलं. ती पात्रताच नव्हती त्यांच्याकडे, पण त्याचा कुलगुरू केला. आता भाषा समितीचा चेअरमन केला, करत बैस बोला की त्रिभाषा व्हावी की नाही व्हावी. ह्या गोष्टी करतात ते. तुमच्या खांद्यावर कसं टाकायचं आणि तिथे तुमचा इतिहास कसा त्यालाच घोळत बसायचं. आणि मग काही माणसं त्यांच्या बाजूने उभे राहतील, काही माणसं विरोध करा. आता समजा मी कसं बोलतोय तसं काही जण म्हणते काहीतरी करतात ना. आमचं कसं आहे, सत्तेचा हिस्सा तर मिळतो ना. अरे बाबा, कोणाला मिळतो रे तो? सत्तेच्या हिस्स्याची व्याख्या काय? एक माणूस सुधारणं म्हणजे सत्तेची व्याख्या आहे का? पण आमच्या डोक्यात ते घालून टाकलं की आम्हाला सत्तेत हिस्सेदारी करा. ठीक आहे, एक मंत्रीपद आणि एक महामंडळ, संपलं तुमचं काम. मांडवलीमध्ये आम्ही समाज ह्या एवढ्या गोष्टीत विकून मोकळे. सत्तेचा वाटा मिळ. बाबासाहेबांचं वाक्य आहे की जर मला ते मिळवता येत नसेल तर त्या जेवणामध्ये माती टाकण्याची ताकद माझ्यात आली पाहिजे. तू मला नाही खाऊ देत तर मी तुलाही नाही खाऊ देत. बाबासाहेब आता इथे काहीतरी वेड्यासारखे म्हणतात आम्ही 4%, 2%, कशी शासन करते जमा करून. बाबासाहेब वेडे होते का? क्रांतीमध्ये सांगाल त्यांना माहिती होतं की मेकर बना. मेकर तुम्ही बनू शकता. मेकर झाले की जो ऑटोमॅटिक शासन करते जमात झाला की तुमच्याशिवाय सत्ता स्थापन करता आली नाही पाहिजे. तुमच्याशिवाय प्रशासन चालू नाही शकलं पाहिजे. इथे निर्मिती करा. ते सजग आहे. जेव्हा प्रशासनामध्ये तुमचे पोरं IAS व्हायला लागले तेव्हा त्यांनी इंटरव्ह्यूचं लचांड आणलं किंवा डायरेक्ट एंट्री दाखवली. आता मंत्रालयामध्ये भरती पण केली त्यांनी डायरेक्ट. कारण का की तुमची बहुजनाची पोरं IAS पास व्हायला लागली, तुमच्या बहुजनाची पोरं डॉक्टर, इंजिनियर व्हायला लागली. ती सजग आहे, आम्ही सजग नाही. आमचे सुखदेव थोरात साहेब नियोजन मंडळाचे मुनगेकर होते सदस्य. सुखदेव थोरात युनिव्हर्सिटी कमिशनचे. ठळक असं काही दिसतंय का या माणसाने केलंय असं? राजकारणामध्ये आमची मायावती 4-4 वर्ष 4-4 बार मुख्यमंत्री झाले. काहीच नाही ना. प्रसिद्धीच्या मार्गातून एखादं चॅनल तरी निर्माण करता आला का? तेवढं हे तरी करता आलं का तुम्हाला? नाही करता. म्हणून बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं होतं आमच्या शिवाय चालणार नाही असे बना. सगळं तुमच्या हातात येईल असं बाबासाहेबांनाही माहिती होतं. कारण त्यांना माहिती होतं की हे मी जे जमवलं हे यायला खूप काही पिढ्या जातील, पण निदान ते सत्ता बनवण्याची ताकद माझ्याशिवाय त्यांच्यात येऊ नये. इथपर्यंतची प्रगती आम्हाला करायला सांगितली होती. क्रांतीचे बीज पेरायला आम्ही शांत झालो. आम्ही आमचे अर्थ लावत बसलो, ग्रंथाचेही अर्थ आम्ही आमचे लावत बसलो. मनुस्मृती वाचली, ठीक आहे, पण त्याच्यावरती काय बाबासाहेबांनी का केलं याच्यावरती नाही. म्हणून प्रतिक्रांतीच्या ग्रंथामध्ये बाबासाहेब हे 5 जे ग्रंथ निवडतात आणि त्या 5 ग्रंथामध्ये परत बाबासाहेब निवडतात की त्यांनी स्त्रियावर कसा हे केला, त्यांनी बहुजनावरती कसा केला, त्यांनी अतिशूद्रावरती कसा केला. कारण तुम्हाला एका रांगेत आणायचे बाबासाहेब. परंतु आजही आम्ही एका जबाबदारी कोणाची आहे? परत फिरून आपण तिथे येतो की वाहक व्हायचंय का सांगणारा व्हायचंय. ह्या गोष्टी आम्हाला ठरवल्या पाहिजे. आणि अजाणतेपणाने आम्ही वाहक होतो, लक्षातही येत नाही आमच्या की आम्ही त्या गोष्टीचे वाहक व्हायला. आणि जसं मी तुम्हाला त्या गायकवाडचं उदाहरण दिलं शाही फेकीचं, की आमच्यामध्ये ते खडा बरोबर टाकून देतात आणि मग आम्ही कामाला लागून जातो. आम्ही फूल देतो. काय करायचं? धम्म वाढवायचं म्हणजे नेमकं काय करायचं? धम्म वाढवण्याकरता लोक आले तर पाहिजे धम्म ऐकायला. तो धम्म तुमचा ऐकला तर पाहिजे. परवाला माझ्याकडे चांगले सद्ग्रस्त आले ते मीडियामध्ये काम केलं होतं. मी असंच बोलता बोलता त्याला बोललो की आम्ही आमचं युट्यूबवर जातोय आणि
पण तरी पहिल्याने बघितलं 1500-1600 लोकांनी, पण आता 500-600च्या पुढे जात नाही. त्यांनी मला ती गोष्ट सांगितली, नाही म्हणजे चुकीचं आहे तुमचं, कारण रीच ही तोडल्या जाते. तिथे पण तुमच्यावरती वास ठेवणारी लोक आहेत आणि तिथे एवढा वास ठेवला जातो की कुठल्या याने क्रांतीची बीज पेरल्या जातील, त्याचे स्पीच लोकांपर्यंत जातात, पण तुम्हाला रीच दिसू दिले जात नाही, कारण तुम्ही तुमच्यामध्ये तिथे न्यूनगंड यावं. आणि ज्या याने प्रतिक्रांती वाढेल त्याला तुम्हाला भरधाव पळवतात. जर रीच 500 असेल तर ते 600-700 पण दाखवतात. आवक झालं म्हटलं की म्हणजे त्यांचं मायक्रो मॅनेजमेंट कुठपर्यंत आहे की तुमच्यातल्या एखाद्या माणसाला वरच येऊ द्यायचं नाही, तुमच्यातच माणसं पेरायची. मग तो आध्यात्मिक लेवलवरती जरी एखादा मोठा होत असेल, त्याच्या पाठीमागं समाज जाईल असं त्यांना थोडं जरी शंका आली तरी ते सगळे प्रयोग करायला सिद्ध होतात. आम्ही आणि मग ते वापरही आमचाच करतात. वापर आमचा कसा असतो की आमच्यातच टाकून द्यायचं की ते बुद्धाच्या अस्थी आहेत की नाही, लागलो आम्ही कामाला. अरे ते आहेत का नाही जाऊ दे ना, श्रद्धा आहे ना, या ना, त्या निमित्ताने तरी ऐकायला मिळेल ना तुम्हाला. दिला आमच्यात टाकून. जसं प्रवीण गायकवाडला संभाजी नाही छत्रपती संभाजीला, तसंच आमच्यातही टाकून द्या की त्या अस्थी खऱ्या आहेत की खोट्या आहेत, लागलो आम्ही कामाला. आणि तर्कही तसाच आहे. बाबासाहेबांनी सांगितलं अंधश्रद्धा पसरवायची नाही. कसं होणार, कसं शिकणार. म्हणून मी मागच्या याच्यात तुम्हाला सांगितलं होतं की तेवढ्या एका कारणामुळे आता तर अशी लोक येतात तिथे प्रत्येक कुटुंबातून लोक येतात, 15-15, 20-20 लोक येतात. ते कुटुंब धम्म ऐकून माघारी जातं. त्या गावामध्ये तिथे दिवा लावल्या जातो आणि बुद्ध धर्माची तिथून एक दिवा घेऊन जातात. कारण तुमच्यामध्ये धार्मिकता जोपर्यंत निर्माण होणार नाही तोपर्यंत धम्म सांगताच येणार नाही. वर्गात विद्यार्थीच नसेल तर शिक्षक शिकवणार आहे का? मग वर्गात शिक्षक येण्याकरता, विद्यार्थी येण्याकरता वेगवेगळे प्रयोग केले ना. दुपारचं भोजन द्या हा प्रयोगच आहे ना, तशी हस्ती हे भोजनच आहे ना. या ना ऐकायला, हस्तीला प्रणाम करा ना तेवढ्या श्रद्धेने. नसतील त्या बुद्धाच्या नसतील, पण श्रद्धा तर जागृत ठेवा बुद्धाच्या प्रती. ह्या प्रतिमेत बुद्ध आहेत का? नतमस्तक होतो ना आम्ही त्यांच्या पुढे, का? श्रद्धा आहे ना. आणि मग त्या श्रद्धेपोटी जर कुठेतरी चालना मिळत असेल तर निदान खोटे तर नका घालू. ती चालना मिळते ती मिळू द्या, कारण तिथे धम्मच वाढणार आहे. तिथे मनुस्मृती नाही सांगितल्या जाणार, तिथे माणूस तुमचा जागृत केला जाणार. ह्या प्रकाराने बाबासाहेबांनी ज्या आम्हाला क्रांतीची पावलं चालायला सांगितली, आम्ही प्रतिक्रांतीची पावलं चालायला लागलो आणि मग आमचे गोंधळ उडायला लागले. सगळ्याच गोष्टी की जसं बाबासाहेबांनी स्त्रीविषयी सांगितलं तसंच बाबासाहेब ह्या ब्राह्मणेतरावरतीही मनुस्मृतीने किंवा ब्राह्मणशाहीने कसा घाला घातलेला आहे प्रतिक्रांतीचा, आज आपण तो पाहिला की जाती जातीच्या कोंडाळ्यामध्येच तुम्हाला अडकून ठेवणं आणि ते अडकून ठेवण्याकरताही तुमचाच उपयोग करून घेणं, याला ब्राह्मणाने व्यवस्थित वापरलेलं आहे. हे बाबासाहेबांच्या आजच्या प्रकरणातून आपण बघितलं. पुढच्या उद्याला आपण दुसरं प्रकरण बघू.